हं. दादा 2016 पासून 2021 पर्यंत वडगाव नगर परिषदेवरती आपली सत्ता होती. या काळामध्ये वडगावसाठी आपण आपल्या मार्फत कोणकोणती विकास कामे झालीत आणि कोणकोणती अजून व्हायची बाकी आहेत? काय बोलाल याबद्दल? 2021 ते 2025 सॉरी 2016 ते 2021 मध्ये त्यातले 2 वर्ष कोविडचा काळ गेला. त्यामुळे आम्हाला काम करायला तसे अवघे 3च वर्ष मिळाले. 3 वर्षाच्या काळात आम्ही वडगावमध्ये 12 कोटीची पाणीपुरवठ्याची मोठी स्कीम राबवली, फिल्टर पाण्याची. नदीवरून ती पाईपलाईन टाकून गावातल्या बऱ्याच 18 किलोमीटर लाईन टाकली. त्यामुळे वडगावातला बहुतांशी 90% भागात पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. त्यानंतर वडगावमध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा केला. 2 ते 3 गार्डन केल्या. नवीन वसाहतमध्ये जो मैला डेपो होता, मैला कंपोस्ट डेपो होता, तो रद्द करून म्हणजे पूर्ण तो नव्याने त्याच्यात ओपन जिम, ग्राउंड, लहान मुलांची खेळणी अशा एक चांगल्या अद्ययावत असं मैदान तयार करण्यात आलं. त्यानंतर आम्ही धनाजी जाधव स्मारकाचा जीर्णोद्धार केला, जे वडगावच्या दृष्टिकोनात भूषणावळ होतं. तसेच असंख्य ज्या आउटसाईड कॉलन्या आहेत वडगावमधल्या, त्या सगळ्या आउटसाईड कॉलन्यामध्ये बहुतांशी 90 ते 95% तिथले रस्ते, गटर्स, लाईट, पाणी या सगळ्या भागात, सगळ्या कॉलन्यातल्या आम्ही सुविधा दिलेल्या आहेत. तसेच नगरपालिकेची नव्याने इमारत आता जी चालू आहे, त्याचा जो 37 गुंठ्याची जागा होती नगरपालिकेची, ती कित्येक वर्ष शासनाच्या नावावर सातबारा निघत होता. त्यामुळे नगरपालिकेची प्रशासकीय इमारत बांधता येत नव्हती. शासन त्यासाठी निधी देत नव्हता. ती 37 गुंठे आम्ही नगरपालिकेच्या नावावर करून घेतली आणि त्यानंतर आता नगरपालिकेला त्याचा निधी मिळून नगरपालिकेची प्रशासकीय इमारतीचं कामकाज चालू आहे. अशा प्रकारची बहुसंख्य वडगावातले आम्ही बरेच 3 वर्षाच्या पिरियडमध्ये बरीच कामं केलेली आहेत आणि यातून लोकांचा रोजगार आणि व्यवसाय वाढवण्याचा आम्ही आत्मसात प्रयत्न केलेला आहे. वडगावमधील सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, तो रुग्णालय असू दे आणि ट्रॅफिक यावरती तुमचं काय काम असेल येणाऱ्या काळामध्ये? आत्ता नवीन सरकारी रुग्णालयाचं परवाच आमचे विकासराव कांबळे यांच्या माध्यमातून एक चांगलं आंदोलन उभं राहिलं. त्यानंतर खासदार, आमदार या लोकांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य करून आम्हाला सरकारी वडगावात रुग्णालय मंजूर केलेलं आहे. त्यासाठी जागासुद्धा मंजूर झालेली आहे आणि ते लवकरात लवकर इथं आचारसंहिता संपल्यानंतर वडगावात एक कमीत कमी 50 बेडचं हॉस्पिटल चांगल्या अद्ययावत सुविधासहित चालू होईल वडगावमध्ये. आणि त्यानंतर वडगावात जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे, तो मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही आत्ता त्या सत्तेत आल्यानंतर रिंग रोडचा प्रश्न आम्ही निश्चित मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता त्यानंतर चालू ह्याच्यामध्ये आम्हाला जो वडगावमध्ये जवळ-जवळ सर्वसाधारण 1000च्या आसपास घरं आहेत, जी म्हणजे शासकीय जागेत, नगरपालिकेच्या जागेत, गायरान जागेत आहेत. त्यांना शासनाच्या नियमानुसार, अलीकडच्या ह्याच्यानुसार तो प्रस्ताव आता बऱ्यापैकी आम्ही तयार केलेला आहे. त्या प्रस्तावाच्या आधारे ती घरकुल त्या जी गेली 20-25 वर्ष तिथं वास्तव्यात लोक आहेत, ती त्यांच्या कायमस्वरूपी नावावर करण्याचा आमचा मानस आहे आणि तो प्रयत्न आहे. तो आम्ही करणारच, त्यात काही शंका नाही. आणि त्यानंतर वडगावातला सगळ्यात मोठा विषय आहे की कंपोस्ट डेपोचा आहे. तो कंपोस्ट डेपो बहुतांशी या 5-7 वर्षात तिथला जो डेपो होता मोठा, तो हलवण्यात आम्हाला यशस्वी झालोय. त्याचं बायो मायनिंग आमचं प्रक्रिया चालू आहे. पण तिथल्या स्थानिक लोकांची, नागरिकांची मागणी अशी आहे की तो डेपो तिथून पूर्णपणे हलवावा आणि त्यासाठी आम्ही माननीय विनय कोरे साहेब असतील, माननीय अमल माडिक साहेब असतील, खासदार साहेब धैर्यशील माने असतील, ह्यांना वेळोवेळी भेटून आम्ही त्यांना भेटून सांगितलेलं आहे. त्यांनी लवकरात लवकर एखादं गायरान किंवा एखादी जागा डोंगरामध्ये खरेदी करून आपल्याला तिकडे कचरा डेपो हलवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करणार आहे. त्यानंतर वडगावमध्ये जी हद्दवाढ आहे, ती हद्दवाढ लवकरात लवकर करून वडगावचा विकासात आम्ही भर घालणार आहे. आणि त्यानंतर आम्हाला वडगावमध्ये जी जिल्हा परिषदेच्या जागा म्हणजे सरकार आता जो वडगावातला जो दवाखाना आहे, तिथं तो दवाखान्याची जागा जिल्हा परिषदची आहे.
ती नगरपालिकेच्या नावावर करून तिथं अद्ययावत असं शॉपिंग सेंटर करणं आणि सरकारी रुग्णालय झाल्यानंतर ते रुग्णालय शिफ्ट करता येतं. त्यामुळे तिथं अद्ययावत मार्केटमधली जागा आहे ती शॉपिंग सेंटर करणं. त्यानंतर वडगावमध्ये सेंट्रल प्लेसला पोलीस स्टेशनचे एक 4 क्वार्टर्स आहेत आणि ती जागा माझ्या माहितीप्रमाणे 30-40 गुंठे असावी. ती जागा माननीय सावकर साहेब असतील, अमोल महाडिक साहेब असतील, खासदार साहेब असतील ह्यांच्या माध्यमातून ती जागा नगरपालिकेच्या नावावर कशी होईल ती प्रयत्न करून तिथं आम्हाला एक चांगल्या प्रकारचं भाजी मंडई करावं अशी आमची मानस आहे. त्यानंतर एक बहादुले रोडला जिल्हा परिषदची आणखीन एक जागा आहे. तिथं ती जागा जवळ-जवळ जनावरांचा दवाखाना पूर्वीपासून आहे. आता तो बंद अवस्थेत आहे. ती जवळ 1.5 ते 2 एकर जागा आहे. ती जागा ताब्यात घेऊन त्याचाही प्रस्ताव आम्ही आमच्या बॉडीत केलेला आहे. ती जागा ताब्यात घेऊन तिथं मोठा भेडसावतोय. ते मटन मार्केट, फिश मार्केट, चिकन मार्केट हे एक चांगल्या पद्धतीचं तिथं स्लॉटर हाऊस टाईप आम्हाला तिथं चालू करायचं आहे. त्यामुळे जो आंबेडकर पुतळ्याचा जो एरिया आहे तो स्वच्छ होईल आणि त्यानंतर आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा आंबेडकर पुतळा जो आपण त्याला ह्याचा म्हणजे तिथं सुशोभीकरण करून मोठ्या प्रमाणात एक चांगला आंबेडकर पुतळा आम्हाला तिथं उभा करायचा आहे. ती आम्हाला तो एक मानस आमचा आहे. त्यानंतर वडगावमध्ये जो डीपी प्लॅन आहे तो जो आता स्थगित आहे त्याच्यात ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे ज्यांचं ते अद्ययावत करून लोकांच्या नुकसानीतनं त्यातनं बाहेर काढायचं. ते निश्चित त्याला मुख्यमंत्र्यांनी स्टे दिले. त्यामुळे डीपी मधनं पण आम्ही वडगावचे लोक निश्चित चांगल्या पद्धतीने बाहेर काढू. दादा, राजकारण म्हणलं की आरोप होतात, प्रत्यारोप होतात. पण विरोधक आहेत ते सातत्याने एकच आरोप करतात की 2016 पासून 21 पर्यंत वडगावमध्ये काहीच विकास झालेला नाही आहे. नाही, ते जनतेला माहिती आहे. जनतेनं बघितलेला आहे 2016 ते 21चा जो 3 वर्षाचा पिरियड आहे. त्या पिरियडमध्ये आम्ही निश्चित चांगल्या पद्धतीचा विकास केलेला आहे. जे गावामध्ये भाजी मंडईच्या तिथं एक चांगलं शॉपिंग सेंटर उभारलेलं आहे. परत आम्ही ह्या ज्या पाणीपुरवठा स्कीम असतील, रस्ते असतील, गार्डन असतील, अश्वरोड पुतळा असेल, कामं केली नाहीत असं नाही. प्रचंड चांगल्या पद्धतीची कमीत कमी 40-50 कोटीची कामं आम्ही वडगावमध्ये आणलेली आहेत आणि केलेली आहेत. आणि ह्यावेळेला चालू ह्याच्यात आम्हाला भुयारी गटर एक 90-95 कोटीचा जो प्रस्ताव आमचा आता शासन दरबारी प्रलंबित आहे. म्हणजे तो फायनल स्टेजला आहे. तो निदान आम्ही यावेळेला तो पण भुयारी गटर म्हणजे जेणेकरून हा वडगावचा अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न तो मिटल्यानंतर एक माणसाच्या चांगल्या पद्धतीच्या ती एक मोठी आम्हाला सुविधा लवकरात लवकर त्यांना पण द्यायची आहे. वडगावची जी निवडणूक आहे ही भीतीदायक वातावरणामध्ये होते का? लोकशाहीला कुठेतरी गाळकोट लागण्याचा प्रयत्न केला जातोय का? नाही, भीतीदायक वातावरणात निश्चित आहे. पण ही इलेक्शन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. त्यामुळं धनशक्तीचा विजय निश्चित होणार नाही. आमची जनशक्ती जनता आमच्या पाठीशी आहे. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आणि आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत. आमचा जो काही नगरसेवक असेल, जो आमचे हे असतील, ही सगळी आमची सर्वसामान्य कुटुंबातील आम्ही सगळी लोक आहे. त्यामुळं जनता आमच्या पाठीशी निश्चित आहे. त्यामुळे विजय हा आमचा निश्चित आहे. त्यात काय मला तीळ मात्र शंका वाटत नाही. आम्ही जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आहोत.